मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं वसंत ऋतू सुरू झाला आहे आणि या ऋतूमध्ये आता आपण स्वतःला कसं निरोगी ठेवायचं हे पाहणार आहोत। या काळामध्ये आपण हलका आणि उष्ण आहार घेतला पाहिजे। जुने धान्य जसे जुने गहू, जुने जव यांचा आपल्या आहारात समावेश असणं फार गरजेचं आहे। तसंच मध जे देखील जुने असावे हे आपण पाण्यामध्ये घेऊ शकतो। त्याचबरोबर सुंठ सिद्ध जल देखील आपण घेऊ शकतो, ज्याने आपल्या शरीरातील कफ हा संतुलित राहील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जड, तेलकट आणि गोड पदार्थ टाळायला हवेत। याचबरोबर दही, लस्सी हे पदार्थ देखील टाळावेत आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसा झोपणे हे वर्ज्य आहे। हे नियम आपण जर पाळले नाही तर आपल्याला थकवा, जडपणा, लिथार्जी हे वाटू शकतं आणि मग आपण आजारी असल्याची फीलिंग येते। त्याचबरोबर आपल्याला इतर इन्फेक्शन्स होण्याची देखील संभावना वाढते। त्यामुळे हे नियम आपण पाळले पाहिजे। तुम्हाला या ऋतूबदलाची माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा।